भाऊ, आज सभापतींच्या निवडा झालेल्या आहेत. कुठल्या पक्षाच्या वाट्याला कुठे कुठे सभापती पद आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? ते आज जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीची निवड त्या ठिकाणी करण्यात आली। चारीच्या चारी सभापती हे महायुतीचे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 आणि भारतीय जनता पार्टीला 2 असे सभापती त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा सभापतीच्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेऊन आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला। त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांचे सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि हे चारीच्या चारी सभापती आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष हे सुद्धा जिल्ह्याला एका विकासाच्या नव्या पर्वावरती नेऊन ठेवतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर्व पदाधिकाऱ्याला, नूतन पदाधिकाऱ्याला माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सभापती आहेत यांची जी आज निवड झाली, हे सर्व त्यांचं अभिनंदन करताना हे सर्व पदं मी माननीय अजितदादा पवार साहेबांना अर्पित त्या ठिकाणी करतो आणि त्यांना अभिवादन करतो। जिल्हा परिषद अध्यक्षासाठी 6 वर्षाचा जो फॉर्म्युला ठरला होता तो सभापतींसाठी पण लागू आहे का? त्या संदर्भामध्ये परत आम्ही जिल्ह्यातले सर्व महायुतीचे नेते आम्ही त्या ठिकाणी बसू आणि त्यावरती चर्चा करू। ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाला जो कालावधी त्यांनी लागू केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यावेळेस चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ। कुठले कुठले पद आहेत? हे आज आता तुम्ही पाहिला असाल की बांधकाम आणि आरोग्य हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि महिला व बालकल्याण हे भारतीय जनता पार्टीकडं आणि कृषी व पशुसंवर्धन हे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडं त्या ठिकाणी आहे। आणि त्या चेंबरमध्ये हे सभापती जाऊन विराजमान झालेत आणि त्यांचं स्वागतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे।